तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे आपलं प्रकरण क्रमांक 5 आहे 2 चलातील रेषीय समीकरणे. तर त्या रेषीय समीकरणामधील संकीर्ण प्रश्न संग्रह आपण मागील व्हिडिओपासून सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण प्रश्न 1 आणि 2 बघितले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक काय बघणार आहोत? 3 आणि 4 बघणार आहोत. तर आधीचे प्रश्न तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. इथे जाऊन तुम्ही आधीचे सुद्धा बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे? तर प्रश्न क्रमांक 3 आणि 4. ओके, आता हा समोर दिसतोय तो आपला 3 आहे आणि त्याच्यानंतर मग आपण चौथा प्रश्न बघूया. ओके, तर तिसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे? चलाचे सहगुणक समान करून कंपल्सरी हीच पद्धत वापरायची आहे कारण त्याचं नाव दिलेलं आहे तिथे. सहगुणक समान करायचे चलाचे आणि समीकरण सोडवायचे. त्यातलं पहिलं समीकरण काय आहे बघा. तर पहिल्या समीकरणामध्ये इथे बघू शकतो आपण पहिलं समीकरण दिलेलं आहे 3x वजा 4y बरोबर 7. हे पहिलं समीकरण आहे. आणि दुसरं आहे 5x अधिक 2y बरोबर 3. हे आपलं समीकरण क्रमांक 2 आहे. ह्या दोन समीकरणामध्ये समजा जर का आपण समीकरण 1 ला इथे लिहूया. समीकरण 1 ला 2 या संख्येने व समीकरण 2 ला 4 ने गुणला. 4 ने गुण म्हणजे समीकरण 1 ला 2 ने गुणलं तर इथं 8 येईल आणि इथं 4 ने गुणल्यावर इथे 8 होईल. म्हणजे दोघांचे y चे सहगुणक काय होतील? समान होतील. ते आपण चिन्ह भिन्न असल्यामुळे बेरीज केली की निघून जातील. त्यासाठी आधी तो गुणाकार करूया. इथे बघा, इथे पहिल्या समीकरणाला आपण 2 ने गुणायचं. 2 गुणिले 3x वजा 4y बरोबर 7. पूर्ण समीकरणाला 2 ने गुणायचं. आणि इकडे काय करायचं? इकडच्या समीकरणाला 3 ला समीकरण 2 ला इथे थोडस असं 4 ने गुणू हा भाग त्याचा इथे 4 ने गुणायचा. मग 4 ने गुणताना कसं गुणणार आपण? इथे बघा, इथे 4 ने असं लिहिलं. समीकरण 2 ला 4 ने गुणू. मग समीकरण 2 इथं आहे आपलं 5x अधिक 2y बरोबर 3. तर याला कितीने गुणायचं? 4. 4 गुणिले 5x अधिक 2y बरोबर 3. ओके, पूर्ण समीकरणाला 4 ने आणि इकडे 2 ने. आता पहिला इकडचा गुणाकार पूर्ण करूया. 2 गुणिले 3 किती येणार? 6x येणार. परत वजा 2 गुणिले 4 केले तर किती येणार? 8y. परत 2 गुणिले 7 केले किती येणार? 14. तर याला क्रमांक 3 द्या. तसं इकडे 4 गुणिले 5 केले तर किती येणार? 20. परत 4 ला 2 ने गुणलं किती येणार? 8y. आणि परत 4 ला 3 ने गुणलं तर किती येणार? 12. तर याला क्रमांक 4 द्या. ओके, आता या दोन्हींची बेरीज करायची म्हणजे समीकरण जे 3 आहे आणि 4. समीकरण 3 अधिक समीकरण 4 यांची बेरीज करायची. आता बेरीज केल्यानंतर एकाखाली एक अशी घेऊया. 6x वजा 8y बरोबर 14. हे समीकरण 3 आहे. आणि दुसरं आहे 20x अधिक 8y. 20x अधिक 8y बरोबर 12. तर या दोन्हींची बेरीज करूया. म्हणजे इथे येणार 20 आणि हे 6 केले 26 अधिक 8y आणि वजा 8y हे दोन्ही काय होतील? कॅन्सल होतील. आणि 12 आणि 14 यांची सुद्धा बेरीज किती येणार आहे? 26. तर 26x म्हणजे 26 गुणिले x. गुणिलेचे काय होणार? इकडे येऊन भागिले म्हणजे x बरोबर 26 भागिले 26. तर काय होणार? 26 एक्के 26 म्हणजे x बरोबर किती येणार? 1. x बरोबर 1 हे उत्तर येणार. मग कुठल्याही एका समीकरणामध्ये त्याची किंमत ठेवा. तर x बरोबर 1 समीकरण 2 मध्ये ठेवूया. x बरोबर 1 समीकरण 2 मध्ये ठेवू. इथे समीकरण 2 आधी लिहूया. 5x अधिक 2y बरोबर 3 हे समीकरण आहे. 5x अधिक 2y बरोबर 3. तर 5 गुणिले x ची किंमत किती आहे? ही 1. इथे 1 किंमत ठेवूया अधिक 2y बरोबर 3. आता 5 गुणिले 1 केले समजा तर किती येणार? 5 एक्के 5 अधिक 2y बरोबर 3 आले. तर हे अधिक 5 इकडे येऊन काय होतील? वजा होतील. म्हणजे 2y बरोबर 3 वजा 5. तर 2y बरोबर 3चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे. 5चं चिन्ह काय आहे? वजा. कुठल्याही संख्येचं चिन्ह समोर बघायचं. काही नसेल तर अधिक घ्यायचं. चिन्ह भिन्न म्हणजे वजाबाकी. तर 5 मधून 3 गेले किती उरणार? 2. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय होणार? वजा. म्हणजे काय येणार? वजा 2 येणार. आता 2 गुणिले y गुणिले इकडे काय होतील? भागिले होतील. म्हणजे
y बरोबर -2 भागिले 2 होते. तर इथे चिन्ह काय होईल, बेके बे असं येईल. तर y बरोबर किती येणार आहे, -1. 2 ला 2 काय होईल, हे कॅन्सल होईल आणि किती येणार, -1 येणार. तर y ची किंमत आपल्याला मिळाली. तर मग उकल लिहूया पहिल्याची मिळालेली आपल्याला. उकल बरोबर xy. x ची किंमत किती आली आपली, x बरोबर आला 1 आणि y ची किंमत -1. थोडक्यात याचा अर्थ काय, x ची 1 आहे आणि y ची किंमत आहे -1. तर हे झाला पहिल्याचा आपला. आता पुढचा बघूया प्रश्न. आता उदाहरण क्रमांक 2 मध्ये 2 समीकरण आहेत. 5x अधिक 7y बरोबर 17 हे पहिलं समीकरण दिलंय त्यांनी आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे 3x वजा 2y बरोबर 4. हे आहे आपलं समीकरण 2. तर ह्या 2 समीकरण दिल्यानंतर याच्यात सहगुणक समान करण्यासाठी आपण समीकरण 1 ला 7 ने व समीकरण 1 ला आपण 2 ने गुणूया. असं करूया, समीकरण 1 ला इथे, ओके, समीकरण 1 ला 2 ने व समीकरण 2 ला 7 ने गुणून. तर असं गुणाकार करूया. म्हणजे वायचं काय होईल, इथे 7 दुनी 14, इथे बेसाती 14 असं होऊन जाईल. ते गुणाकार येऊन जाईल त्याचा. मग आता हे करत असताना गुणाकार आधी लिहूया. म्हणजे पहिलं कसं लिहिणार आपण, पहिल्या याला 2 ने गुणायचं. 2 गुणिले पहिलं समीकरण 5x अधिक 7y बरोबर 17 आणि इकडे या दुसऱ्या समीकरणामध्ये काय करूया, त्याला 7 ने गुणायचं. 7 गुणिले 3x वजा 2y बरोबर 4. ओके. तर आता इथे हा गुणाकार करूया. 2 गुणिले समजा आपण इथे किती केले, 5x केलं त्याला. तर 5 गुणिले 2 किती येणार, 10x अधिक 2 गुणिले 7 केलं तर किती येणार, बेसाती 14y आणि इथं परत 17 ला 2 ने गुणलं. प्रत्येकाला 2 ने गुणा, 17 दुनी 34. तर अशा प्रकारे हे आपल्याला समीकरण 3 मिळालं. आता इथे 7 ने गुणा. 7 त्रिका 21x वजा 7 दुनी 14y अधिक इथे केलं आपण 7 चोक 28. तर हे आपल्याला मिळणार समीकरण 4. तर अशा प्रकारे 3 आणि 4 मध्ये 14 वायचा सहगुणक किती झाला, 14 झाला. तर त्यावरनं काय लिहायचं, समीकरण, त्यांची चिन्ह अधिक आणि वजा, त्यामुळे बेरीज करायची. 3 अधिक समीकरण 4 करून आता 10x अधिक 14y बरोबर 34 हे एक समीकरण आहे तिसरं. आणि चौथं आहे 21x वजा 14y बरोबर 28. तर ह्या दोन्हींची काय करायची, बेरीज करायची. बेरीज करताना काही चिन्ह बदलणार नाही, फक्त त्यांची जशी आहे चिन्ह समान भिन्न त्यानुसार बेरीज करा. इथे बघा 10 आणि 21 केलं तर किती येणार आहे, 31x या दोन्हींची बेरीज अधिक 14y वजा 14y एकमेकाला कॅन्सल होतील. परत इथे 8 आणि 4 येणार 12, 12 2 हातचे 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे 62 आले. आता 31x म्हणजे काय, तर 31 गुणिले x, तर गुणिलेचे काय होतील, भागिले, म्हणजे 62 ला कितीने भागणार आपण, 31 ने. 31 एके 31 आणि 31 दुनी 62. तर त्याची दुप्पट केल्यावर 62 येणार. म्हणजे x ची किंमत किती मिळाली, x बरोबर आपल्याला 2 मिळाला. तर ही जी किंमत आहे ती कुठल्या तरी एक समीकरणामध्ये ठेवा. x बरोबर 2 समीकरण 1 मध्ये ठेवू. 5x अधिक 7y बरोबर 17. 5x अधिक 7y बरोबर 17. तर हे समीकरण लिहायचं. तर त्याच्यानंतर इथे 5 गुणिले x ची किंमत किती आहे, 2 आहे. ओके, अधिक 7y बरोबर 17. जिथे x आहे तिथे किंमत किती ठेवली, 2 ठेवली. म्हणजे 5 गुणिले 2 केले तर किती येणार, 10 अधिक 7y बरोबर 17. मग आता हे अधिक 7 अधिक 10 इकडे येऊन काय होतील, वजा होतील. म्हणजे 7y बरोबर 17 वजा 10 म्हणजेच 7y बरोबर किती येणार, 7 येणार. 7y म्हणजे 7 गुणिले y, तर ते इकडे 7 येऊन काय होतील, भागिले 7 भागिले 7 म्हणजे 7 1 7. तर y बरोबर किती येणार, हे 1 येणार. म्हणजे y ची किंमत सुद्धा आपल्याला मिळाली. मग शेवटी उकल द्यायची. उकल कशी लिहितो आपण, xy. x ची किंमत किती आली आपली, 2 आणि y ची किंमत किती आलेली आहे, 1. 2 आणि 1 ही उकल तिथे लिहायची. ओके.
तर आता उदाहरण क्रमांक 3 बघूया. उदाहरण क्रमांक 3 मध्ये जे समीकरण दिलेलं आहे ते आहे x - 2y बरोबर -10. तर त्याला क्रमांक 1 दिला आणि दुसरं आहे त्याच्यातलं 3x - 5y बरोबर -12. तर याला क्रमांक 2 दिला. आता इथं सहगुणक समान करायचे. तर सहगुणक समान करण्यासाठी काय करायचं? समीकरण 1 जे आहे, त्या समीकरण 1 ला 3 ने गुणून, म्हणजे दोन्हीकडे सहगुणक काय होतील? 3 होतील. 3x आणि 3x असे होतील. तर 3 गुणिले जे समीकरण आहे ते हे पूर्ण लिहूया. x - 2y बरोबर -10 आले. मग 3 ने आतमध्ये प्रत्येकाला गुणूया आपण. तर बघा 3 गुणिले जर x केले तर किती येणार आहेत? 3x परत मध्ये वजा आहे 3 गुणी 6y आणि 3 गुणिले 3 10 30 वजा 30 येणार. ओके. तर याला क्रमांक आपण 3 दिला. 1, 2 आणि 3 असे लिहिले. आता हे लिहिल्यानंतर 3x - 6y बरोबर -30 हे समीकरण लिहिल्यानंतर इथे आता आपण समीकरणांची वजाबाकी करूया, कारण 3x कॅन्सल होण्यासाठी. इथे लिहूया समीकरण 2 वजा समीकरण 3. समीकरण 2 वजा समीकरण 3 करून. तर समीकरण याच्यात जर बघितलं आपण 2 किती आहे? तर 3x - 5y बरोबर -12 हे समीकरण 2 आहे. आणि समीकरण 3 किती आहे? 3x - 6y बरोबर -30. तर यांची काय करायची? वजाबाकी करायची. आता वजाबाकी केल्यानंतर काय होतं? इथं जे मूळचं चिन्ह अधिक आहे, आता हे चिन्ह बदलणार. तर हे अधिकचं काय होणार? वजा. या वजाचं काय होणार? वजाचं होणार अधिक आणि या वजाचं पण अधिक होणार. ओके. मग आता 3x - 3x एकमेकाला कॅन्सल होतील. -5y त्यातला वजा आणि +6. तर चिन्ह भिन्न असल्यावर काय होणार? वजाबाकी. तर 6 - 5 किती येणार? 1. मोठ्या संख्येचं चिन्ह धनचिन्ह, त्यामुळे 1 उत्तर येणार. त्याला उत्तराला आपण y जोडतो. 1y म्हणजेच y हे लक्षात ठेवा. त्यामुळे डायरेक्ट आपल्याला y चं उत्तर मिळेल. परत दुसरं आहे -12 + 30. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी. 30 मधून 12 गेले किती उरणार आहे? 18 उरणार. आणि 18 उरल्यानंतर आपलं y बरोबर उत्तर किती? 18. तर y ची किंमत मिळाली आपल्याला 18. आता इथे समीकरण y बरोबर 18 समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. त्यासाठी समीकरण 1 हवं तर परत लिहूया. x - 2y बरोबर -10. इथे बघा x - 2 गुणिले, कारण मध्ये गुणाकार असणार 2 आणि y च्या मध्ये, आणि y ची किंमत किती आहे इथे? 18. ही किंमत ठेवूया बरोबर -10. पुढचं आहे तसं. आता इथे x बरोबर इथे x वजा, आधी हा गुणाकार करूया. 18 गुणिले 2 केले. 18 2 किती येणार? 36 येणार बरोबर -10. हे -36 इकडे येऊन काय होतील? अधिक, म्हणजे x बरोबर -10 आणि हे किती होतील? +36. म्हणजे x बरोबर चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी. 36 - 10 येणार 26 आणि मोठी संख्या कोण आहे? धनसंख्या, त्यामुळे आहे तसं 26 ठेवा. तिथे दोन्ही किमती मिळाल्या म्हणून उकल बरोबर काय म्हणायचं? उकल xy. x ची किंमत किती आलेली आहे? 26. आता x ची किंमत किती आली? ही 26 आणि y ची किती आलेली आहे? 18. x बरोबर 26 आणि y बरोबर किती येणार आहे? 18. हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. ओके. तर पुढचं बघू. तर आता उदाहरण क्रमांक 4 बघूया. उदाहरण क्रमांक 4 मध्ये आपल्याला 2 समीकरणं जे दिलेली आहेत त्यातलं पहिलं समीकरण आहे 4x + y बरोबर 34. तर याला क्रमांक 1 द्या. आणि याच्यातलं हे आहे x + y बरोबर 16. तर हे 2 समीकरण आपल्याला पद्धत त्यांनी सांगितलेली आहे. कुठल्या पद्धतीनं सोडवायचं आहे? तर 2 समीकरणामध्ये सहगुणक समान करून. मग आता इथं त्याच्यासाठी काय करायचं? तर समीकरण 1 ला 4 ने गुणायचं. मग आता समीकरण 1 ला 4 ने गुणायचं म्हणजे काय? तर 4 गुणिले पूर्ण समीकरण 1 जे आहे ते लिहून काढा. हे 4x + y बरोबर 34. तर 4 ने आतल्या प्रत्येक पदाला गुणा, म्हणजे 4 गुणिले 4 किती येणार? 16x. मध्ये अधिक आहे. 4 गुणिले y येणार 4y. आणि परत इकडे 34 ला सुद्धा कितीने गुणायचं? 4 ने, म्हणजे 4 × 16 परत 4 × 12 आणि 13 म्हणजे 136. तर याला क्रमांक 3 द्या.
ओके, तर हे सोडवल्यानंतर आता इथे पुढे इथे एक वाक्य लिहायचं, समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करायचं. समीकरण 3 वजा समीकरण 2 करून, तर 3 काय आहे, तर 16x अधिक 4y बरोबर 136. 16x अधिक 4y बरोबर 136 आणि 2 काय आहे, x अधिक 4y बरोबर 16. ओके, x अधिक 4y बरोबर 16. तर हे वजाबाकी करायचं. तर वजाबाकी केल्यावर इथे जी मूळची चिन्ह आहेत सगळी ती बदलणार आहेत. म्हणजे इथे अधिकचं वजा होणार, इथेही वजा आणि इथेही वजा होणार. मग आता 16x वजा x काही नाही म्हणजे सहगुणक याचा 1 असणार आहे इथे. तर 16 मधून 1 गेल्यानंतर किती उरणार आहेत, 15x अधिक 4y वजा 4y एकमेकाला कॅन्सल होतील आणि इकडे 136 मधून 16 वजा करायचे, तर ते किती येणार आहेत, 120. आता 15x म्हणजे 15 गुणिले x, ते इकडे येऊन काय होतील, भागिले, म्हणजे x बरोबर 120 ला कितीने भागायचं, 15. 15 एक्के 15 आणि 15 अठ्ठे 20, म्हणजे 120 आले तिथं. तर याच्यावरून x बरोबर किती आला आपला, तर x ची किंमत आपली आलेली आहे या सगळ्यावरून x बरोबर 8. 15 अठ्ठे 20 असे आले, x बरोबर 8. x बरोबर 8 ही जी किंमत आहे ती कुठल्याही एका समीकरणात ठेवा. तर x बरोबर 8 आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. x बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे 4x अधिक y बरोबर 34. इथे 4x अधिक y बरोबर 34. तर याच्यात x ची आलेली किंमत ठेवूया, म्हणजे 4 गुणिले x ची किंमत किती आलेली आहे इथे ठेवायची, 4 गुणिले x ची किंमत 8 ठेवा अधिक y बरोबर 34. तर 4 गुणिले 8 केले किती येणार, 32 येणार अधिक y बरोबर 34. अधिक 32 इकडे येऊन काय होणार, वजा, म्हणजे y बरोबर 34 वजा 32, म्हणजेच y ची किंमत किती येणार, y बरोबर 2. 34 मधून 32 वजा केले 2 आले, म्हणजे उकल काय असणार आहे आपली, उकल बरोबर xy असं लिहितो. पहिला x ची किंमत, x किती आला होता आपला 8 आणि y ची किंमत किती आली 2. पहिला x नंतर y. तर अशा पद्धतीने उकल लिहायची. xy बरोबर 8 2, याचा अर्थ x ची किंमत 8 आणि y ची किंमत 2. तर आता प्रश्न क्रमांक 4 बघा, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आता समीकरण सोडवायचे आहेत. इथे तुम्ही वरच्यासारखं नाहीये की कुठल्याही एका पद्धतीने काय करू शकता, चलाचा लोप करून किंवा चलाची किंमत ठेवून, त्यामुळे दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीनं सोडवू शकता, जे तुम्हाला सोपं वाटेल. आता इथे बघा, पहिलं उदाहरण काय दिलंय, x/3 अधिक y/4 बरोबर 4. हे पहिलं समीकरण आहे. आणि दुसरं आहे x/2 वजा y/4 बरोबर 1. तर याला क्रमांक 2 देऊया, समीकरण 1 आणि 2. आता याच्यात 3 आणि 4चा लसावी काढा किंवा सरळ सोपं त्यांचा गुणाकार करा, तर तो किती येणार आहे, 12. तर या समीकरणाच्या बाबतीत काय करायचं, इथे दोन्ही बाजूस पहिला इकडचं सोडूया, तुम्ही एकाखाली एक सोडवलं तरी चालते. दोन्ही बाजूस 12 ने गुणू, छेदांचा गुणाकार करा, 3×4 आणि त्यानं दोन्हीकडे गुणा. तर आता इथे बघा, इथे प्रत्येक पदाला काय करायचं, 12 ने गुणायचं, म्हणजे 12 गुणिले प्रत्येक पदाला शेवटचं सुद्धा 12 गुणिले. तर पहिलं किती आहे आपलं, x/3 हे पहिलं पद आहे, मध्ये अधिक आहे, परत y/4 बरोबर चिन्ह आणि 12 गुणिले हे किती आहे, 4. म्हणजे प्रत्येक पदाला काय केलं आपण, दोन्ही बाजूला 12 ने गुणलं. आता 12 ने गुणल्यानंतर इथे बघा, 3×3 3×12 परत 4×4 4×12 12 गुणिले 4 हे 48 येईल. म्हणजे समीकरणांची उत्तरं कशी येतील, 4x जे राहिले ते घेऊया, 4x अधिक 3y बरोबर 12 गुणिले 4 किती येणार, 48. तर याला क्रमांक आपण 3 देऊया. आता इथे इथे काय करणार आपण, दोन्ही बाजूस 4 आणि 2चा गुणाकार करा, 8 ने गुणून दोन्ही बाजूला कितीने गुणायचं, 8 ने गुणायचं. ओके, इथे लिहूया आपण 8 गुणिले प्रत्येक पदाला काय करायचं आहे, 8 ने गुणायचं. तर पहिलं पद किती आहे इथे, x/2 मध्ये वजा आहे 8 गुणिले y/4 बरोबर 8 गुणिले 1. आता परत 2 के 2 आणि 2 चोक 8, परत 4×1 4 4 2 8
8 गुणिले 1. आता इथे जर आपण बघितलं 4 गुणिले x केलं 4x वजा 2y बरोबर 8 गुणिले 1 किती येणार 8 एक्के 8 यांचा गुणाकार 8 गुणिले 1 8 एक्के 8 4 गुणिले x 4x 2 गुणिले y 2y याला क्रमांक 4 द्या समीकरण क्रमांक 4. आता हे दोन्ही सोडवल्यानंतर इथे सहगुणक आपण y चा समान करणार आहे. समीकरण 3 ला 2 ने गुणायचं आणि 4 ला 3 ने गुणायचं म्हणजे y चे सहगुणक समान होतील. इथे लिहूया समीकरण 3 ला 2 ने व समीकरण 4 ला 3 ने गुणून. ओके 3 ने गुणून दोन्हीकडे हे गुणायचं आणि गुणल्यानंतर मग आता आपण इथे बघूया प्रत्येक पदाला गुणायचं. इथे तिसऱ्यामध्ये सुद्धा तिसऱ्याला कितीने गुणायचं आहे 2 ने म्हणजे 2 गुणिले ओके जस्ट मिनिट 2 गुणिले आणि इथे सुद्धा 2 गुणिले. तर प्रत्येकाला ह्या पदाला किती म्हणजे पहिलं किती आहे 4x अधिक हे 3y मध्ये बरोबर चिन्ह आहे 2 गुणिले हे 48. यातल्या प्रत्येक पदाला आपण कितीने गुणलं 2 ने गुणलं. तसंच इकडे इथे कितीने गुणायचं आहे 3 ने म्हणजे 3 गुणिले ओके 3 गुणिले किती आहे तिथं इकडं प्रत्येक पदाला गुणायचं 3 गुणिले आणि इथं सुद्धा 3 गुणिले. हे पहिलं पद किती आहे 4x मध्ये वजा इथे लिहूया 4x परत मध्ये वजा परत हे 2y मध्ये बरोबर चिन्ह आणि 3 8 ला सुद्धा कितीने गुणले 3 ने. तर हे गुणाकार करून घ्यायचा. तर सोपं रूप देऊया. इथे 4 ला समजा आपण 2 ने गुणलं तर किती येणार 8x मध्ये अधिक आहे ते अधिक या हे अधिक आहे 2 गुणिले 3 केलं किती आले 6y आले ओके 6y आले बरोबर आणि 48 ला काय केलं आपण 2 ने गुणलं तर किती येणार ते 96 येणार. इथं 4 गुणिले 3 केले तर ते किती येणार 12x वजा 3 दुनी किती येणार 6y हा गुणाकार आणि इथे 8 त्रिक किती येणार 24. याला समीकरण 5 देऊया आणि याला किती देऊया 6 देऊया. ओके आता दोघांचे सहगुणक इथे समान झाले बघा अधिक 6y वजा 6y यांची बेरीज करूया आपण म्हणजे समीकरण 5 अधिक समीकरण 6 करून 5 आणि 6 यांची बेरीज करायची म्हणजे हा किती आहे 8x अधिक 6y बरोबर 96 परत 12x वजा 6y बरोबर 24. यांची बेरीज करूया आपण. बेरीज केल्यावर काय होईल 12 आणि 8 किती येतील 20x अधिक 6y वजा 6y कॅन्सल होतील आणि 96 आणि 24 यांची बेरीज केल्यावर किती येतील 120 येईल. गुणिले x सॉरी गुणिले 20 इकडे येऊन काय होईल भागिले म्हणजे x बरोबर 120 ला कितीने भागायचं 0 120 ला 20 ने भागायचं 0 0 गेली परत बे के बे बेसक्क 12 म्हणजे तुमची x ची किंमत किती येणार आहे x बरोबर 6 येणार. ओके आता x बरोबर 6 जी मिळाले x बरोबर 6 समीकरण कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवूया आपण सोप्या आधीच्या. तर 4x अधिक 3 म्हणजे तिसऱ्या समीकरणामध्ये ठेवूया समीकरण 3 मध्ये ठेवू. ओके तर त्यासाठी समीकरण 3 आपण लिहूया. समीकरण 3 काय आहे 4x अधिक 3y बरोबर 48. ते इथं लिहूया 4x अधिक 3y बरोबर 48. मग आता 4 गुणिले x ची किंमत किती ठेवणार आपण x ची ठेवायची 6 पुढचं आहे तसं अधिक 3y बरोबर 48. मग आता 4 आणि 6 यांचा गुणाकार केला तर किती येणार 4 गुणिले 6 24 येणार अधिक 3y बरोबर 48 अधिक 24 इकडे येऊन काय होणार वजा म्हणजे 3y बरोबर 48 वजा 24 3y बरोबर 24 येणार. तो 3y चा अर्थ काय 3 गुणिले y तर ते गुणिले इकडे येऊन काय होतील भागिले म्हणजे y बरोबर 24 ला कितीने भागायचं 3 गुणिले y आहे तर y त्याच्यामध्ये गुणिले 3 इथे 3 गुणिले असणार ते इकडे येऊन भागिले होणार 24 ला कितीने भागणार आपण 3 ने 3 एके 3 आणि 3 8 24 म्हणजे थोडक्यात y बरोबर आपलं उत्तर किती येणार आहे 8. म्हणजे समीकरणाची उकल काय असणार आहे आपली xy x ची किंमत किती आली आपली
तर x ची किंमत आली आहे 6 आणि y ची किंमत किती आहे 8. तर ही आपली समीकरणांची उत्तर असणार आहेत. x बरोबर 6 आणि y बरोबर 8. ओके. इथे आपला हा काय झालेला आहे पहिला प्रश्न झाला. तर पुढचे बघूया. आता दुसरं जे समीकरण आहे त्याच्यामध्ये एकूण 2 आपल्याला उदाहरण दिलेले आहेत. म्हणजे 2 समीकरण दिलेले आहेत. तर त्याच्यातलं पहिलं आहे x/3 अधिक 5y बरोबर 13. हे पहिलं आहे त्याच्यातलं. आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे 2x अधिक y छेद 2 बरोबर 19. पहिल्यांदा इकडची बाजू बघूया. आपण इकडे काय करूया छेदामध्ये किती आहेत 3 आहेत. तर इथे थोडक्यात लिहितो मी तुम्ही पूर्ण वाक्यातल्या आणि पहिल्यांदा तुम्ही हे सोडवायला घ्या इकडचं. दोन्ही बाजूस 3 ने गुणून. ओके. दोन्ही बाजूस कितीने गुणायचं 3 ने गुणायचं. म्हणजे आता बघा इथे कसं गुणणार आहे मी प्रत्येक पदाला 3 ने गुणायचं. म्हणजे 3 गुणिले x/3 अधिक 3 गुणिले 5y परत इकडे सुद्धा 3 गुणिले 13. तर प्रत्येक पदाला इथे कितीने गुणले आपण 3 ने गुणले. मग आता 3 ने गुणल्यानंतर त्याचा उपयोग काय होईल हे अंशातले 3 आणि छेदातले 3 जातील आणि फक्त काय राहील x राहील. तसंच इकडे काय होईल बघा 3 गुणिले केले 5y. 3 किती येणार 15y बरोबर इकडे 3 गुणिले किती केले 13 त्रिक 39. 3 ने गुणलं तर 39 येईल. तर याला समीकरण क्रमांक 1 द्या. हे पहिलं समीकरण आलं आपलं. आता तसंच इकडं छेदामध्ये कोण होतं 2 होतं. तर इथे लिहा दोन्ही बाजूस छेदामध्ये असणाऱ्या 2 ने गुणायचं. 2 ने गुणून दोन्ही बाजूस 2 ने गुणायचं. मग आता 2 ने गुणल्यानंतर आपण इथे बघा काय करायचं याला फक्त 2 ने गुणायचं आहे. दोन्ही बाजूस 2 ने गुणायचं. मग मगासारखंच करूया. 2 गुणिले 2x अधिक 2 गुणिले पुढचा किती आहे y छेद 2 आणि शेवटी इकडे 2 गुणिले हा नंबर किती आहे 19. पुढचा इकडचा 19. म्हणजे इथं सुद्धा प्रत्येक पदाला कितीने गुणलं आपण तर 2 ने गुणलं. मग आता 2 गुणिले 2 केले तर किती येणार इथे 4x येणार. एक अंशातला आणि एक छेदातला एकमेकाला कॅन्सल होईल. फक्त कोण राहील y राहील आणि 19 गुणिले 2 केले किती येणार 38 येणार. ओके. 19 गुणिले 2 किती येणार 38. तर याला क्रमांक काय करूया आपण 2 दिले. आता हे दिल्यानंतर इथे आपण एक अशा पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो की ही 2 समीकरणं आपल्याला तर दिलेली आहेतच. तर याच्यामध्ये आपण काय करणार हे सोडवत असताना ही समीकरणं सोडवत असताना तर चलाची किंमत वापरून सोडूया. म्हणजे समीकरण 1 वरून असं लिहूया. समीकरण 1 वरून तर बघा हा अधिक 15 इकडे येऊन काय होईल वजा होईल. म्हणजे x ची किंमत काय मिळेल आपल्याला 39 वजा 15y. तर याला क्रमांक 3 देऊया. अधिक 15y फक्त काय झाले पलीकडे आले. तर x ची किंमत मिळाली आपल्याला. तर 3 ची किंमत 3 मध्ये जी किंमत मिळाली 3 ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. त्यासाठी हवं तर समीकरण 2 आधी लिहा. समीकरण 2 काय आहे 4x अधिक y बरोबर 38. 4x अधिक y बरोबर किती आहे 38 आहे. तर याच्यामध्ये x ची किंमत आपल्याला ठेवायची. मग x कसा ठेवणार तर इथे ठेवूया. 4 गुणिले x ची किंमत जी ही आहे इथे 39 वजा 15y अधिक y बरोबर 38. मग आता 39 ला समजा आपण 4 ने गुणलं तर किती येणार 39 ला 4 ने गुणल्यानंतर इथे 4 नव्वे 36 36 अशी 6 5चे 3 येणार 4 त्रिकम 12 12 आणि 3 15 म्हणजे 156 येणार. तर हे मिळाल्यानंतर इथे पुढे 4 नव्वे 36 अशी 6 5चे 3 4 त्रिकम 12 आणि 3 15 परत याच 4 ने पुढे गुणायचं 15 गुणिले 4 केले 60y आणि पुढचं हे फक्त या दोघांनाच आहे कंसातल्या दोघांनाच फक्त गुणायचं. पुढचं आहे तसं अधिक y आहे तसं 38. ओके. आता इथे जर आपण बघितलं तर हा अधिक 56 जो आहे तो इकडे 38 कडे येऊन काय होईल वजा होईल. म्हणजे 38 वजा किती करायचे आहेत आपल्याला 156 आणि इथे 60y आणि हे किती आहे इथं काही नाही म्हणजे सगुणक 1 घ्यायचा. 60 मधून 1 गेले किती राहणार 59 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह भिन्न म्हणून वजाबाकी केली. 60 मधून 1 केले 59 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 59y.
तर हे उत्तर आलं आपलं. म्हणजे थोडक्यात असं आलं 59 y बरोबर. आता 156 मधून 38 जर वजा केले आपण, तर याच्याकडून हातचे घेतले, हे 4 राहिले, हे 16, 8, इथे 1 आणि 1, 118 येणार. 118 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय? वजा. आता समीकरणाच्या दोन्ही बाजू जर तेच चिन्ह असेल, वजा वजा, तर हे आपल्याला बदलून इकडचं वजाचं काय करा? अधिक करा. आणि इकडचं सुद्धा वजाचं काय करा? अधिक करा. म्हणजे काय येणार? 59 y बरोबर 118. दोन्हीकडे वजा चिन्ह असल्यामुळे दोन्हीची चिन्ह बदललीत आपण. वजाचे अधिक केली. फक्त एकीकडे असेल तर बदलता येणार नाही आपल्याला. आता 59 y म्हणजे काय? हा गुणाकार असणार. इकडे येऊन काय होणार? ते भागिले होणार. म्हणजे y बरोबर 118 ला कितीने भागणार आपण? 59 ने. आता बघा 59 एके 59 आणि 59 दुनी 118 म्हणजे y बरोबर किती येणार? 2 येणार. आता y बरोबर 2 मिळाल्यानंतर समीकरण 3 वरून जी आपल्याला किंमत मिळाली होती x बरोबर इथे 39 वजा 15 40 वजा 15 तर x बरोबर याच्यात 39 वजा 15 इथे बघा आता y ची किंमत किती ठेवणार आपण? तर आलेली 2. ही y ची किंमत इथे ठेवा 2. ओके. तर x बरोबर 39 वजा 15 गुणिले 2 केल्यावर तर किती येणार? 15 दुनी 30 येणार. 15 ला कितीने गुणायचं? 30 ने, कारण काही नाही म्हणजे मध्ये गुणिले असणार. ओके. तर x बरोबर काय करायचं? 39 मधून 30 वजा करायचे. तर किती उरणार? x बरोबर 9. ओके. 39 मधून 30 गेले, 9 उरले. म्हणजे थोडक्यात उकल काय आली आपली? उकल बरोबर इथे काय मिळाले आपल्याला? तर x बरोबर 9. ओके. व y बरोबर 2. तर हे लिहा किंवा असं लिहा, xy बरोबर 9 व 2 ही त्याचे अचूक उत्तर असणार. तर आता उदाहरण क्रमांक 3 बघूया. तर उदाहरण क्रमांक 3 मध्ये जी 2 समीकरणं आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे 2/x अधिक 3/y बरोबर 13. हे पहिलं समीकरण आहे. आणि दुसरं समीकरण आहे याच्यात दिलेलं 5/x वजा 4/y बरोबर वजा 2. आता ही जी 2 समीकरणं आहेत ती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अशा स्वरूपात लिहायला पाहिजे. तर याच्यामध्ये आपण काय करूया? ही समीकरणं अशी लिहूया, म्हणजे 2 बाजूला लिहा आणि मग याच्यामध्ये काय राहील? 1/x. ओके. 2 बाजूला लिहिलं 1/x. त्याच्यानंतर 3 बाजूला लिहिले म्हणजे काय राहणार? 1/y बरोबर 13. तर हे समीकरण पहिलं झालं आपलं. आणि आता दुसरं, याच्यात 5 बाजूला लिहिले तर 1/x. 4 बाजूला लिहिले तर 1/y बरोबर वजा 2. अशा पद्धतीने ती समीकरणं लिहायची. कारण बघा 2 गुणिले 1 केलं तर 2/x आहे तेच येणार आहे. ओके. त्यामुळे फक्त आपण ते बाजूला लिहिले तेवढंच. तर आता इथे इथे काही किमती ठेवूया आपण. समजा 1/x ला आपण काहीतरी अक्षर वापरूया. 1/x बरोबर m व 1/y बरोबर n. तर त्याला m आणि n असं मानूया. मग आता काय येईल बघा त्याच्यावरून? 2 बाजूला लिहिलं. 1/x ची किंमत काय आपली? m अधिक 3 लिहिलेत. 1/y ची किंमत काय आहे? n बरोबर 13. तर हे झालं समीकरण. तर याच्यामध्ये आपण त्याला क्रमांक 1 देऊया. आता पहिल्यांदा हा मिळालाय म्हणून. त्याच्यानंतर इथे 5 बाजूला लिहिलेले आहेत. 1/x ची किंमत काय येणार आहे? m. दुसरं त्याच्या पुढचं समीकरण वजा 4. 1/y ची किंमत काय लिहायची? n बरोबर वजा 2. ओके. चिन्हासहित किती दिलेलं ते वजा 2 दिलेलं. याला क्रमांक 2 देऊया या समीकरणाला. आता समीकरण 1 आणि 2 असं लिहिल्यानंतर इथे सहगुणक समान करण्यासाठी मी काय करतो बघा. तर समीकरण जे आपलं 1 आहे, समीकरण 1 ला 4 ने व समीकरण 2 ला 3 ने गुणून. तर पहिल्यांदा काय करूया? समीकरण 1 ला आपण 4 ने गुणूया. म्हणजे 4 गुणिले हे पूर्ण समीकरण लिहायचं. 2m अधिक 3n बरोबर 13. तर हे आधी करूया गुणाकार हा. तर 4 ने आतल्या 2 ला गुणलं. प्रत्येक पदाला गुणायचं. 4 गुणिले 2 येणार 8m. मध्ये अधिक आहे. परत 4 गुणिले 3 येणार 12m.
परत 4 गुणिले 13 केले किती येणार 52. तर याला क्रमांक 3 द्या. आता तसं इकडे काय करायचं, समीकरण 2 ला आपण 3 ने गुणायचं, म्हणजे पूर्ण या समीकरणाला 3 ने गुणायचं, म्हणजे 5m वजा 4m बरोबर वजा 2. प्रत्येक पदाला तर 3 न गुणूया. 3 गुणिले 5 केले तर किती येणार 15m वजा मध्ये वजा चिन्ह आहे. 3 गुणिले 4 केले 12m आणि परत 3 गुणिले वजा 2 केले 3 गुणी किती येणार 6 आणि वजा 6. तर याला क्रमांक 4 द्या. आता याच्यानंतर पुढची स्टेप महत्वाची आहे. जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर समीकरण 3 व 4 ही जी 2 समीकरण आहेत यांची काय करूया बेरीज करून, म्हणजे n ची पद कॅन्सल होतील आणि m राहील फक्त. त्यासाठी आधी ही समीकरण लिहूया. 8m अधिक 12n बरोबर 52. तसं दुसरं आहे 15m वजा 12n बरोबर वजा 6. तर ह्या दोन्हींची काय करायची बेरीज करायची. 15 आणि 8 किती येणार 23m. ओके, अधिक 12n ला वजा 12n काय होणार कॅन्सल होणार. परत इथे जर आपण बघितलं बरोबर 52, तर चिन्ह भिन्न आहे. 52चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे आणि इथलं चिन्ह काय वजा. तर बेरीज जरी असली तरी चिन्ह भिन्न असल्यामुळे आपल्याला खरं तर काय करायला पाहिजे वजाबाकी. 52 मधून 6 वजा केले आपण, तर ते किती येणार आहेत, तर ते येणार आहेत 46 हे येणार आहे त्याच्यात. तर 46 राहणार आहे त्याच्यात. मग 23m म्हणजे काय 23 गुणिले m. मग हा गुणिले 23 या 46 कडे येऊन काय होईल भागिले होईल, म्हणजे 46 ला कितीने भागणार तुम्ही 23 ने. ओके, म्हणजे m बरोबर इथे बघा 23 एक्के 23 आणि 23 दुनी 46, म्हणजे m ची किंमत किती आली आपली 2 आलेली. ओके, m बरोबर 2 आला. तर हे इथं लिहायचं 23 एक्के 23 23 दुनी 46, m बरोबर 2. आता m बरोबर 2 ची किंमत आहे तर ती कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवा, एक मध्ये ठेवूया. m बरोबर 2 ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. त्यासाठी समीकरण 1 हवं तर लिहून घेऊया परत एकदा. 2m अधिक 3n बरोबर 13. 2m अधिक 3n बरोबर 13. याच्यामध्ये 2 गुणिले m, कारण मध्ये गुणाकार असणार इथे. 2 गुणिले m, त्यातली m ची किंमत किती ठेवायची आहे 2 ठेवायची. अधिक 3n बरोबर किती आहे 13. तर आता 2 गुणिले 2 केले किती, 2 गुणिले 2 किती येणार 4. ओके, अधिक पुढचे 3n बरोबर 13. मग आता इथे जो अधिक 4 आहे तो 13 कडे येऊन काय होणार वजा, म्हणजे 3n बरोबर 13 वजा 4, म्हणजे 3n बरोबर किती येणार 13तून 4 गेले 9 उरणार. मग आता 3 गुणिले n आहे, 3n म्हणजे काय 3 गुणिले n, ते इकडे येऊन भागिले होतील. n बरोबर 9 ला कितीने भागायचं 3 ने, म्हणजे 3 एक्के 3 3 त्रिक 9, म्हणजे n ची किंमत किती आली n बरोबर आला 3. आता दोन्ही किमती आलेल्या आहेत, परंतु हे लक्षात आलं पाहिजे आपल्या, आपण m ची किंमत काय ठेवली होती 1/x. सुरुवातीला बघा आपण m बरोबर 1/x व n बरोबर 1/y. आता m ची किंमत किती आली आपली, तर ती आली आहे 2. m ची किंमत ठेवूया 2 आणि 1/x आहे तसं, व n ची किंमत आताच आपण इथे शोधली ही किती आली तर 3. ओके, 3 1/y. आता जर का तुम्हाला काय करायचं x आणि y च्या किमती शोधायच्या, तर काय करायचं सोपं एकदम. 2 आणि x यांच्या जागा बदला, कारण 2 इकडे अंशात आहे ते इकडे येऊन छेदात होईल आणि x जे छेदात आहे ते वरती इकडे जाईल, म्हणजे x बरोबर काय येईल 1/2. तसंच इथं y इकडे येणार आणि 3 खाली येणार छेदामध्ये, आदला बदल होणार. y बरोबर 1/3. तर x ची किंमत आपली येणार आहे 1/2 आणि y ची किंमत किती येणार आहे 1/3. अशा प्रकारे m आणि n ह्या किमती ठेवून सुरुवातीला इथं आपण जे m आणि n ठेवलं होतं त्याचा उपयोग केला शेवटी आणि हे समीकरण सोडवलं. ओके, इथे आपला जो प्रश्न क्रमांक 3 आणि 4 जो आहे तो इथं संपतो. त्याच्यानंतर शाब्दिक उदाहरणं सुरू होतात, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, थँक्यू.